तर इकडे यवतमाळ जिल्ह्यातील पीक विमा घोटाळ्यामध्ये कृषी मंत्र्यांचा हात असल्याचा गंभीर आरोप शिवसेना ठाकरे गटाने केलाय। विमा कंपन्यांच्या बीडमधील एजंट्सने यवतमाळच्या शेतकऱ्यांची लूट केली आहे। त्यामुळे यवतमाळ जिल्हा प्रमुख विश्वास नांदेकरांच्या नेतृत्वात जरी जामनी तहसील कार्यालयावर मोर्चा काढण्यात आलाय। तर शेतमालाला योग्य भाव, वीज पुरवठा, शेतीचं नुकसान भरपाई अशा अनेक मागण्यांसाठी आंदोलन करण्यात आलं। हे सरकारचे डोळे उघडे राहायला पाहिजे आणि लोकांनी गावामध्ये नवीन कोणी भामटे आले अशा लोकांचा समाचार घेतला पाहिजे, सांगायला पाहिजे, आम्हाला कळवलं पाहिजे की असे भाऊ लोक पैसे मागत आहे बा विमा मिळवून देतो। सांगितलं तिचा ठोक ठाकरे येत नाही ना। हे बीडचे लोक आहे, कृषी मंत्र्याच्या गावाचे लोक आहे, म्हणजे कृषी मंत्र्याचा इनडायरेक्टली हात आहे त्याच्यामध्ये। तर आता बातमी आहे बुलडाण्यामधून। बुलडाण्यातील खामगाव आणि शेगाव तालुक्यामध्ये पावसामुळे प्रचंड नुकसान झालंय। या नुकसानीची शेतकरी नेते रविकांत तुपकरांनी पाहणी केली, नुकसानग्रस्तांच्या व्यथा जाणून घेतल्या। तर जिल्हाधिकारी तहसीलदारांशी संवाद साधून तातडीने पंचनामे करून भरपाई देण्याची मागणी देखील त्यांनी केली आहे। तर ज्यांच्या घरांचं नुकसान झालंय त्यांची तातडीने व्यवस्था करण्याची विनंती तुपकरांनी प्रशासनाला केली आहे। या नुकसानीला 3 दिवस उलटूनही नागरिकांना सानुग्रह अनुदान देण्यात आलेलं नाहीये आणि त्यामुळे भरपाई न मिळाल्यास नुकसानग्रस्तांना घेऊन आक्रमक आंदोलन उभं करू असा इशारा देखील तुपकरांनी दिलाय। शेतकरी मेटाकुटीला आलेला आहे, अजून सरकारकडून पंचनामे झालेले नाही। 1 रुपयाची मदत 3 दिवसानंतर सुद्धा अजूनपर्यंत मिळालेली नाही अशी परिस्थिती आहे। सरकार अतिशय असंवेदनशील आहे। सरकारनं तातडीनं पंचनामे करून शेतकऱ्यांना 100% नुकसान भरपाई दिली पाहिजे अशी आमची मागणी आहे। अन्यथा सरकारला या सगळ्या नुकसानग्रस्तांच्या रोषाला सामोरं जावं लागेल। पीक विम्याच्या प्रश्नावर राष्ट्रीय समाज पक्ष आक्रमक झाल्याचं पाहायला मिळत आहे। 2023 आणि 24चे पीक विम्याचा परतावा न मिळाल्याने राष्ट्रीय समाज पक्षाचे जिल्हाध्यक्ष किरण होले हे चांगलेच आक्रमक झालेत। होलेंनी शेतातील टॉवरवर चढून शोले स्टाईल आंदोलन केलंय। शेतकऱ्यांना तात्काळ 1 रुपयाप्रमाणे 1 रुपये काढलेल्या पीक विम्याची रक्कम अदा करण्यात यावी अशी त्यांची मागणी। आणि आता घेऊयात कृषी क्षेत्रातील बातम्यांचा वेगवान आढावा। सुरुवातीलाच बातमी भंडारामधून। भंडारा जिल्ह्यामध्ये पावसाने हजेरी लावली आहे। पाऊस पडत नसल्यामुळे पेरड्या खोळंबल्या होत्या, त्यामुळे शेतकरी चिंतेत होते। शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचं संकट ओढावण्याची ही शक्यता आहे। तर आज जिल्ह्यामध्ये पावसाने हजेरी लावल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये आनंदाचं वातावरण आहे। रत्नागिरीमध्ये सध्या जोरदार पावसाला सुरुवात झाली आहे, त्यामुळे सर्वच भागांमध्ये शेतीच्या कामाला वेग आलाय। तर बाव नदी परिसरातील शेतीची कामं जोरामध्ये सुरू आहेत आणि याच शेतीच्या कामांचं ड्रोनचे चित्रीकरण केलं गेलंय। झी 24 तासचे प्रेक्षक तन्मय दाते यांनी हे चित्रीकरण केलंय। संततधार पाऊस आणि अतिवृष्टीमुळे सांगली जिल्ह्यातील चांदोली धरण 50% भरलंय। सध्या धरणामध्ये 17.36 टीएमसी पाणीसाठा उपलब्ध आहे। तर गेल्या आठवड्यात झालेल्या पावसाने धरणाच्या पाणीसाठ्यामध्ये मोठी वाढ केली आहे। वाशिम कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये सध्या सोयाबीनला हमी भावापेक्षा कमी दर मिळतोय आणि सध्या सोयाबीनला 4200 ते 4360 इतका दर मिळतोय। तर केंद्र सरकारने जाहीर केलेला हमी भाव 4600 रुपये आहे। दर घसरल्याने शेतकरी अडचणीत सापडल्यात। साताऱ्यातील जावली तालुक्यामध्ये भात लावणीला सुरुवात झाली आहे। भात लावणीसाठी मजूर मिळत नसल्याने शेतकरी प्रत्येक गावामध्ये एकमेकांच्या मदतीने भात लावणी करतात। सोलापूर जिल्ह्यात सध्या महिला मजुरांची कमतरता पाहायला मिळते। तर लाडकी बहीण योजनेच्या कामात व्यस्त असल्याने महिला शेतकरी शेती कामांसाठी मिळत नाहीयेत आणि त्यामुळे आपल्या बैल जोडीवरच शेतकरी आपली कामं उरकताना पाहायला मिळतात।